आता आम्ही शिंकोला सोडून कारगिलला जायचा निर्णय घेतलेला आहे. तर आता बघू पद्दमला जाऊन आम्हाला समजेल तिथून कारगिलला एंट्री आहे का नाही. इकडं राजस्थान आहे आणि इकडं हिमालय आहे. भरपूर रस्ता खराब आहे. रस्ता जाम खराब आहे भाई. तर खाली जरा वंड बक्षी होतं तुम्ही मरणाचं आहे दिसवे ना खालचा. रस्ता खराब आहे जास्त. गाडीला काही ना काही लागतंय खालचे. बट ती खालचं काहीच नाही दिसत रे. काही दिसत नाही. दरडावरची कोसलं नसेल. जिसेबी जाम आहेत पण 1-1 किलोमीटर जिसेबी आहे. प्रत्येक पॉइंटवर आहेत. बट पारता रस्ता बनवतात. बघ इथं कसली वंड खाली दरी आहे. या कड्ड्यांची दिसेल दिसू नाही. पक्का वंड आहे काही नाही दिसत. हा ती पण दरी दिसली. रस्ता बनवला तो कुठे आहे तो काय. मला वाटतं एक साईड जायला एक साईड यायला असा रस्ता बनवला. तो एक मस्त मध्ये चांगला लागतो. नाशिक मध्ये मध्ये अशा दरड कोसळतात ना त्याच्यामुळे या गाडी आपल्या इथंच असतात. मेन गोष्ट यांना खरंच सल्यूट केला पाहिजे. मानला पाहिजे. 1-1 किलोमीटर आहेत नाही. हा गव्हर्नमेंटने राजबाहेर केली आहे. तिकडे पुढून काम चालू वाटतं दुलूर. तर तीच एक जायला एक यायला एक रस्ता होते मला वाटतं. पुढची डोंगरा बघा आखी पांढरी सफेद भुरा. तुमची बघ इकडची ही कालपड ही वाळवंटांची माती. बाबा बाबा आला चांगला रस्ता आला रे बाबा. कमीत कमी 2 तास वाया घालवले तिकडे. 2 कुठे जास्त गेले असते. मग काय कौशीत असला खळवळीचा रस्ता होता. चांगले रोड आले. स्पीड पण आमची वाढली. आता इथून कुठे पद्दमला पेट्रोल डिझेल टाकू. काम 25 पुढचा बघू. सगळीकडे पडले दगरा. दरगा पडल्या ना. मग गाडी आली जेके तेव्हा कसली पडल्या बाबा. तिथून गाडी होईल क्रॉस. पद्दम मध्ये एंट्री केलेली आहे आणि आता इथून कारगिल पण आता आहे 250 किलोमीटर आहे. आता पद्दम मध्ये कुठं आपण गावात तर नाही ना टाकली रे. नाही ना बरोबर. तिकडे गव्हर्नमेंट स्कूल होतं. गाडी आली ना. इथे गाडी आली. पेट्रोल पंप बघ. ही समोरचीच आहे मला वाटतं. पद्दम मधून आता एंट्री केली आम्ही कारगिल साठी. आणि एंट्री नव्हती ऍक्च्युली पण आम्ही आमची गाडी टाकून दिलेली आहे रस्त्याला. बघू आता पुढे काय होईल ते होईल. फुल एकदम स्नोचा एरिया लागलेला आहे आम्हाला. बघू शकता चारी बाजूला आमच्या बर्फ आहे. फक्त आमची गाडी जाऊ शकते एवढा रस्ता आहे. आणि आता टाइम पण भरपूर झालेला आहे. तर कोणतीही गाडी रस्त्यावर दिसत नाही. फक्त आमची पोचलो पाहिजे रे बाबा. पोचू घे भाई. आता इथून कारगिल फक्त राहिलाय 180 राहिलाय काहीतरी. लवकरच पोचू कारगिलला. अरे अक्षय तो बघायला गेलो तर ते बर्फाची हाईट वाढतच चालली. रस्ता भेटेल ना पुढे आपल्याला. एक तर आपण नो एंट्रीतून घुसल्यावर आलोय चाललो घरी 500 का. दिसत पण नाही रे. बरं कोणच ना दिसत. काय आलं 1-1 तास झाला अजून कोणच ना दिसला मला. तर एक तर रेंजचा पण व्हिडिओ काढ ना. रेंजचा तर आपला सिम कार्ड तर नाही चालत रे. पाणी बघ बाबा डेंजर काम. एकदम डेंजर काम येतं बाबा. थंडी पण वाढली बघ मी. बर्फ येतो बघ कडक. मालशेज घाट आहे का काय. गरिबांचा मालशेज घाट. पण इथं तर अजून हाईट वाढली रे अक्षा बर्फाची. बघ सगळीकडे पांढरा दिसतोय नुसतं. नुसती हाईट वाढली. आता पुढं काय होतं. दोन्ही बाजूनी बर्फ आहे. दोन्ही बाजूनी बर्फ. भिंत ओनली फक्त एकच गाडी जाऊ शकते. रोड बंद आहे तरी आम्ही आलोय. बोल ना. एन्जॉय भाई फुल एन्जॉय झाली. बाहेर पडायची हिंमत नाही एवढी थंडी. काही ऑक्सिजन लेवल होता त्यात आम्ही आलो आणि एकच गाडी दिसते आमची एकच गाडी आहे इथं आजूबाजूला. फक्त आम्हाला एक पिकअप दिसली. तो कारगिल मधून आला. तो बोलला आम्हाला. त्याला भेट झाली आमची त्याच्यासोबत.
3-4 तास लागतील तुम्हाला कारगिलला जायला. तर बघू किती वेळात आम्ही टप्पा पार करू. 1-1.5 तास झालं तर आपलं कोण दिसलंच नाही ना रे. हो. अजून आमच्या इथे कारगिल 120 काहीतरी बाकी असं माझ्या मध्ये. नाही, घाट उतरलं की बर्फच आहे. नजारा आहे ना खूप सुंदर आहे. अरे भाई फॉरेन कंट्रीला फेल आहे. स्वित्झर्लंड फेमस, स्वित्झर्लंड. आम्हाला परमिशन नव्हती तरी पण आम्ही घुसलोय. आता आपल्या कारगिलच्या रोडला आहे. पण इथं आता बघतोय तर एक पण गाडी दिसत नाही. फक्त अर्धा 1 तासाआधी फक्त एक गाडी येऊन गेली. फक्त एकच गाडी दिसते कलंबोलीची. बाकी लोकेशन तर 1 नंबर आहे. अच्छा आहे बादशाह. 1 नंबर. सरकारने रस्ता विस्ता पण क्लास बनवला. हो, रस्त्याचा काही विषय नाही. रस्ता खूप सुंदर आहे, काय विषय नाही. आणि मध्ये जेसीबी आहेत ते क्लीन करतात बर्फ वगैरे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता तुम्ही बघू शकताय 7 वाजलेत तरी पण उजेड आहे. बरोबर 6:55 झाले. डॉट 6:55 आणि उजेड बघा किती. तुम्हाला टाइम दाखवू शकतो इथं मी. 6:55. फुल थंडी लागतंय. असल्या फासफूस झाल्या. चारे बाजूला बर्फ आहे, चारे बाजूला. 4 साईडला डोंगर आहेत आणि 4 साईडला बर्फाचे डोंगर. आणि आमची एक गाडी मध्ये आहे आणि टायमिंग पण भरपूर झालेला आहे. आणि इकडून असा मला जाऊ आपण. फॉग पण आलेला आहे भरपूर. बोल ना. परमिशन नव्हती 5च्या नंतर पण आम्ही पण टाकले आमच्या रिक्सवर. तरी पण आता बघू आता काय होतं पुढं. काय नाही काय वाटतं अक्षय तुला? काही नाही, लवकरच आपण बोलू गणपती बाप्पा मध्ये. लवकरच पोहोचू. आता हा पहिला ट्रक दिसलाय आम्हाला. पहिल्यांदा भाई आले कोणतरी. पहिला ट्रक दिसलाय आम्हाला. एवढा रिस्क घेऊन 2 तासात ना रे. हो, आता ही आम्ही असं विचार करून चाललोय का आता ही गाडी निघू शकते तर आमची गाडी निघू शकते कशी. पण अजून किती लांब आहे ते याला विचारायचे. दाबेल तो असं इकडे डाबा म्हणते त्याला. थांबो बोल. अभी कितने बजे निकले थे उधर से? कम से कम 2 बजे. अभी मतलब अभी हमको 3 घंटा जाएगा. अच्छा 3:30 बजे हम पानी घर से निकले हैं. अच्छा फिर अभी हम नाइट में किया अपना राइड किया. अगर नाइट में नहीं चलोगे तो रंगदुम में रुकोगे ना रात को, फिर सुबह यहाँ की कार्रवाई है. कोई टेंशन नहीं है. अगर चलोगे भी कोई भी टेंशन नहीं है. डायरेक्ट हमको कारगिल जाना था. तो ठीक है बेटा, जाओ आराम से चलो. आराम कोई से जाओ. जल्दबाजी नहीं करना रोड पे. हाँ? जल्दबाजी नहीं करना. कोई नहीं, आराम से से जा रहे हैं हम. बस ठीक है. बाकी रास्ता क्लियर है ना? हाँ रास्ता बेटा ठीक है. ऐसा वो अपना जो ब्लैक बर्फ होता है वैसा कुछ नहीं ना? ना पूरा क्लीन है. और- घाट लगेगा घाट हाँ. चढ़ाई लगाएगी. ना कोई चढ़ाई वढ़ाई चढ़ाई नहीं है ना? आप नहीं है. चढ़ाई नहीं एक भी चढ़ाई नहीं. आप कोई चढ़ाई नहीं है. प्लेन नहीं है ना? क्लियर है. चलो चाचा थँक यू. ओके बेटा. चलिए. आता आम्हाला तो ट्रक ड्रायव्हर भेटला चाचा. त्यांनी आम्हाला मस्त माहिती दिली आणि त्याच्यात आमचं होप एकदम आमच्या अंगात ताकद आली. जेणेकरून तो आमच्यासाठीच आला होता असं वाटत होता ऍक्च्युली. एक प्रकारचा आमच्यासाठी गणपती बाप्पा जाऊन आला आमच्यासाठी. आम्ही जरा थोडा म्हणजे सर्व म्हणजे नॉर्मली घाबरलोय पण असं एकमेकांना दाखवत नाही. पण तो चाचा बोलल्यानंतर आम्हाला जरा लेच म्हणजे जरा होप आले की आम्ही आरामात आणि सुखरूप जाऊ शकतो. एक वाघ आहे, जिवंत आहे, बघितलं नाही. आणि आम्ही अक्षरशः 5 जण आहेत. त्यातून आम्ही 4 तर ऑलरेडी घाबरलोच होतो. फक्त आमच्यात एक वाघ आहे. वाघ बोलतो ना बोलतो जायचं तर जायचं बोललो पण त्याच्या पण शब्दाला आम्ही ठीक आहे चल बोललो. जायचं बोललो तर आम्ही जातोय. त्या पण वाघाने घेतली आणि निघलोय आम्ही. त्याच्या ह्याच्यावर निघलो आणि तोच गाडी चालवतोय. आता पाऊस पण चालू झालाय आणि तो वाघ बघायचा होता तुम्हाला. वाघ प्रेम आहे आमचा आणि केली डेअरिंग आम्ही. पण जन्नत नजारा हे दिवस आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण का हे पहिल्यांदा आम्ही 8 वर्ष बर्फात फिरतोय पण पहिल्यांदा आम्हाला यो व्ह्यू भेटलाय आणि डेअरिंग पण केले, घाबरलोय पण आणि मजा पण करतोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की. भरपूर टायमानंतर इथं आम्हाला रांगूम म्हणून गाव लागलेलं आहे आणि इथं आपण तर काय थांबणार नाही. आम्ही डायरेक्ट आता कारगिललाच जाणार आहे. ऍक्च्युली काय झाला माहितीये का, मनालीवरून आम्ही लेहला जाणार होतो पण लेहचा मार्ग आहे ना बंद आहे. त्याच्यामुळे आम्ही आता कारगिलला आलोय. कारगिलवरून लेहला जाणार
आणि तिथून आम्ही बघू पुढचा काय, अजून काय फिक्स नाही, पण बघू. आता इथून आम्ही कारगिलला जातोय. कारगिल 117. जो तो पाऊसच पाऊस काय थांबत नाही, पण इकडच्या गव्हर्नमेंटने एक भरपूर भारी केलेलं आहे. डायरेक्शन बोर्ड लावलेत ना, त्यांच्यामुळे आम्हाला रस्ता आहे ना एकदम क्लिअर समजतोय आणि काही प्रॉब्लेम येत नाही. सर्व टाइम पाऊस पण थांबलाय आणि आपण बर्फाच्या बाहेर आलोय, पण आपला चांगा रोड संपलाय आणि जरा खराब रोड लागलाय, कच्चा रोड लागलाय. काय आता चला जाऊ. आता आम्ही पहाडी एरियामधून बाहेर निघलो आणि आता आम्हाला आता इथं मिलिटरी कॅम्पचे सगळे आपलं मिलिटरी कॅम्प दिसतात आहे पूर्ण. आणि आता आम्ही कमीत कमी अर्ध्या तासात तरी आम्ही आता कारगिलला पोहोचणार. 20 किलोमीटर राहिलाय माझ्यामध्ये आणि मग कारगिलला स्टे करू आणि मग पुढचा प्रवास चालू करू. मग प्रकारे आम्ही फायनली कारगिलला पोहोचलोय. कारगिलला पोहोचल्यानंतर आता रूम बिम वगैरे बघत होतो म्हणून आम्ही ब्लॉग वगैरे बनवला नाही. आता रूम बिम बघून आता आमचा डिनर आलेला आहे, तर आता आम्ही डायरेक्ट जेवायला बसलोय. आणि आता इथली स्पेशल काश्मीरी पुलाव तो मागवलाय, पण भारी लागतोय, मस्त लागतोय. ओके जेवलो बघा, जातो रूमवर. हॉटेलचा व्ह्यू लय भारी आहे. कडक रूम भारी आहे पण. हा आता आणून झोपू. चला बाय बाय. इथं आमचा ब्लॉग संपवतो.